नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत, चविष्ट आणि सर्वांच्या आवडीची मुंबईची स्पेशल सुकी भेळ कशी तयार करायची ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपी आहे। 5 ते 10 मिनिटांमध्ये ही शेव तुम्ही तयार करू शकता। त्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीने मसाला तयार करणार आहोत। तो कसा तयार करायचा, त्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे ते पुढे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे। तर ही भेळ जी आहे ते चवीला खूप मस्त लागते, सुकी आहे। जेव्हा मुंबईमध्ये चौपाटीवरती जाता त्यावेळेस कागदाच्या रोल मध्ये ते शेव दिली जाते, तर ती खायला खूप मजा येते। तर अशी भेळ जर आपण घरच्या घरी तयार केली तर मुलांनाही आवडेल आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप ही भेळ आवडेल। करायला अगदी सोपी पद्धत आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। चवीला खूप मस्त लागते। या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भेळ बनवण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया। तर इथे एक प्लेट मी मुरमुरे घेतलेले आहेत, म्हणजे चुरमुरे घेतलेले आहेत। शेव घेतलेली आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, काकडी चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडे खारे शेंगदाणे घेतलेले आहेत, लिंबू घेतलेला आहे। त्याचबरोबर चाट मसाला, चवीनुसार मीठ, डाळे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचबरोबर पुदिना घेतलेला आहे, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण एक मसाला तयार करून घेऊया। आजची आपली मुंबई स्पेशल सुकी भेळ आहे, त्यामुळे मसाला सुद्धा आपला सुकाच झाला पाहिजे। तर त्यासाठी आपण साहित्य काय वापरायचं ते पाहूया। तर इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घालायचे, पुदिना घालायचा आहे, कढीपत्ता आणि आलं घालायचं आहे। त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये सुकी भेळ करायची, तर मसाला सुका व्हायलाच पाहिजे। त्यासाठी इथे मी हे डाळे वापरते आहे, त्याचबरोबर थोडेसे मुरमुरे वापरते आहे। आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सर वरती याचा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। इथे हा आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मसाला तयार केल्यानंतर तुम्ही कधीही भेळ तयार करू शकता। तर आता भेळ करायला सुरुवात करूया। इथे मी चुरमुरे घेतलेले आहेत, तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही चुरमुरे भेळीसाठी वापरू शकता। तर यामध्ये आपल्याला खारे शेंगदाणे घालायचे, याची वरची टरफल मी काढून घेतलेली आहे। त्याचबरोबर टोमॅटो घालायचा आहे, कांदा घालायचा आहे आणि हिरवी काकडी घालायची आहे। मुंबईची जी स्पेशल सुकी भेळ आहे त्यामध्ये खास हा पदार्थ असतो, काकडी। यामध्ये भरपूर सारी शेव घालायची आहे, किंवा फरसाणा असेल तर फरसाणा तुम्ही वापरू शकता। यामध्ये घालायचा आहे कोथिंबीर आणि त्याचबरोबर आता आपल्याला हा मसाला वापरायचा आहे। तर साधारण 2 चमचे मी मसाला वापरते। 2 प्लेट भेळ होईल, तर त्यासाठी आपल्याला 2 चमचे मसाला लागणार आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। भेळ मी थोडीशी मिक्स करून घेतली, पण यामध्ये आता आपल्याला थोडंसं लिंबू घालायचंय। मोठा असेल तर अर्ध लिंबू घाला आणि छोटा असेल तर एक अख्खं घातलं तरी चालेल। यामुळे चटपटीत अशी छान भेळला चव येते। तर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भेळ आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहे। माझं भांड थोडंसं छोटं होतं म्हणून मी बदललेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपली मुंबई स्पेशल सुकी भेळ तयार झालेली आहे। एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात, किंवा तुम्ही एका कागदाच्या पुड्यामध्ये, जसं की मुंबईमध्ये आपल्याला कागदामध्ये ही भेळ दिली जाते त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि मुंबई स्पेशल सुक्या भेळीची मजा घेऊ शकता। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे, त्याचबरोबर मुलांच्या आवडीची आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुकी भेळ मुलांसाठी नक्कीच बनवून देऊ शकता। अगदी सोपी पद्धत आहे। तर मुंबई स्पेशल ही सुकी भेळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.